Hey guys, welcome back to my channel. Today's guest is very close to my heart. She is my cousin, my childhood companion, and amazing cricketer who recently reached the finals with her team. Let's get to know the person behind the jersey. Welcome, Arya Gohani. Hello, हाय. कशी आहे? एकदम बढिया. ओके. सो ज्या लोकांना तुझ्याबद्दल नाही माहिती आहे, त्या लोकांना तू स्वतःला कसं इंट्रोड्यूस करशील? मी म्हणेल पहिले तर माझं नाव सांगेल आर्या गोहणे. मी विदर्भ वुमन्स क्रिकेटकडनं खेळते आणि मी ॲज अ बॉलिंग ऑलराऊंडर खेळते. क्रिकेट चूज करायचा हा डिसिजन कधी घेतला आणि कसा घेतला? 12वीची जस्ट माझी एक्झाम होणार होती. एक महिना बाकी होता. तेव्हा हा निर्णय घेतला. कारण की मी खूप बोर झाली होती सारखा अभ्यास करून. JEEचं प्रिपरेशन चालू होतं. पण खाली माझ्या अपार्टमेंटमध्ये, सोसायटीमध्ये ॲक्च्युली आम्ही सगळे मिळून खेळायचो क्रिकेट. तर ते खेळता मला म्हणजे असं झालं की एक काका तिथे वॉक करत होते. ते मला बोलले की हे सगळं सोड आणि तेंडुलकर बन. तर ती एक गोष्ट माझ्या एकदम मनाला लागली. मग मी घरी आली, आईला सांगितलं. आई म्हणाली की उद्यापासून क्रिकेट खेळायला जाऊ नको, चुपचाप अभ्यास कर. ओके. तर मग मी म्हटलं यार ठीक आहे, 12वी करून घेऊ. मग इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतली, पण माझं काही मन नव्हतं लागत अभ्यासात इंजिनिअरिंगमध्ये. मग मी ठरवलं, घरच्यांना थोडा रिक्वेस्ट केली की मला क्रिकेट खेळायचं आहे, मला अकॅडमी जॉईन करायची आहे, तर सपोर्ट करा. तर घरच्यांचा सपोर्ट होता? त्यांनी मला सपोर्ट केला, पूर्ण सपोर्ट केला. आणि जेव्हा मी एंटर केलं क्रिकेटिंगच्या फील्डवर वगैरे, तर मला खूप म्हणजे मला खूप मी फील होत होती तेव्हा तिथे. म्हणजे मी स्वतःला तिथे नीट ओळखू शकले आणि मला काय हवं आहे नेमकं लाईफमध्ये ते मला कळलं. सो अशी माझी जर्नी सुरू झाली. सो प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक पहिला एक्सपिरियन्स असतो. तुझा पहिला मॅचचा एक्सपिरियन्स कसा होता? माझा पहिला मॅचचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता ॲक्च्युली. संध्याकाळची मॅच होती, वायझॅगला खेळलो होतो आम्ही बडोदाच्या अगेन्स्ट. तर पहिलीच मॅच होती ती आमची टुर्नामेंटची आणि मला चान्स दिला सरांनी. तर तो डेब्यू मॅच माझी खूप चांगली गेली आणि मेन म्हणजे आम्ही जिंकलो. बडोद्यासारख्या टीमला हरवलं विदर्भाने, तर ते आमच्यासाठी खूप प्राऊड मोमेंट होतं. घरच्यांचं काय रिॲक्शन होतं? घरचे खूप खुश होते, कारण की मला त्या मॅचमध्ये म्हणजे माझी पहिली विकेट पण मिळाली. सो खूप खुश होतो आम्ही सगळे. नाईस. ओके. सो प्रत्येक जर्नीमध्ये काही काही चॅलेंजेस असतात. तर तुला पण काही चॅलेंजेस फेस करावे लागले असेल, तर ते काय होते? चॅलेंज म्हणजे असं खूप मोठा चॅलेंज नव्हता काही. पण असं जर म्हटलं तर स्टडीज आणि क्रिकेट, जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होती, तेव्हा हे बॅलन्स करणं माझ्यासाठी एक चॅलेंजच होतं. तर मी यालाच सध्या तर म्हणते की स्टडीज आणि क्रिकेट जे मी बॅलन्स केलं, तर ते माझ्यासाठी एक चॅलेंजच होतं. तर आणि मी ते नीट केलं. सो त्यासाठी पण मी खूप प्राऊड होती की कॉलेजचा सपोर्ट होता तुला? कॉलेजनी सपोर्ट केलं मला. म्हणजे जे माझे सर होते, मेंटॉर होते तिथे, त्यांना मी क्लिअरली सांगितलं होतं की सर मला असं माझं करिअर करायचं आहे. तर त्यांनी फुल सपोर्ट दिला होता मला. इफ नॉट क्रिकेट, देन तू कुठला करिअर चूज केला असता? करिअर तर माझा ऑलरेडी मी चूज केलाच होता की इंजिनिअरिंग करते. इंजिनिअरिंग करता करता जेव्हा मी क्रिकेट चूज केलं, पण जर तेही नसतं केलं तर मग मी कुठल्या तरी कंपनीत जॉब केली असती, जर कंपनीवाल्यांनी मला घेतलं असतं तर. काय वाटतं, तेव्हा जास्त मम्मी पप्पा खुश असते की आता जास्त खुश आहे? मला असं वाटते आता जास्त खुश आहेत. कारण की आता त्यांना मी जास्त खुश दिसते. ओके. तेव्हा ते म्हणजे माझं लाईफ ओके चालू आहे, फायनान्शियली मी ठीक आहे हे बघून ते म्हणजे खुश असते. पण आता जे सॅटिस्फॅक्शन त्यांना माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे बघून दिसतं, ते मे बी जास्त त्यांना वाटत असेल की आता ते जास्त खुश आहे बा. ओके. आता आपण घेणाऱ्या रॅपिड फायर. ओके. त्यातनं तुला काही पण एक चूज करायचं आहे किंवा जे मी विचारलं त्याचं 1 वर्ड मध्ये आन्सर द्यायचं. ओके. ओके. सो फेवरेट मूवी? कभी खुशी कभी गम. ओके. फेवरेट सिंगर? KK. फेवरेट कलर? व्हाईट. अर्ली बर्ड की नाईट आउल? अलीबर्ड. फेवरेट चीट मील? चीट मिल रसमलाई. फेवरेट क्रिकेटर? हार्दिक पांड्या. वन सुपर पॉवर यू वुड लव टू हॅव? वन सुपर पॉवर, आय वॉन्ट टू फ्लाय. ओके. वन थिंग यू कांट लिव्ह विदाउट? वॉटर. वन थिंग दॅट इन्स्टंटली मेक यू हॅपी? रुधिर स्माइल. ओके. लास्ट पर्सन यू कॉल्ड? शिवम. ओके. मोस्ट युज्ड ॲप इन युअर फोन? व्हॉट्सअप. ओके. ओके. सो आम्ही आत्ताच तुझी मॅच बघायला आलो होतो, फिनालेस बघायला आलो होतो. आम्ही तुला खूप चीअर पण केलं. तर ते चीअर करणं तुला काय ते ऐकू जात होतं
आणि ऐकू जात होतं की का ते तुला डिस्ट्रॅक्ट करत होतं की ते तुला मोटिवेट करत होतं? मला ते लिटरली मोटिवेट करत होतं. मला इतकं आवडलं जे चीअरअप तुम्ही ठेवलं होतं ना ग्राउंडवर. जेव्हा जेव्हा म्हणायचे आर्या विकेट, आर्या विकेट, एक वेगळी एनर्जी यायची बॉडी म्हणजे रनअप मध्ये, बॉडीमध्ये. खूप आवडलं मला. मला चीअरअपनी नेहमी मोटिवेशनच मिळालंय. थोडे हर्डल्स आले तर कधी तुला या तुझ्या ड्रीम बद्दल कधी गिव्ह करूशा वाटलं की नाही. आणि काय तुला मोटिवेट केलं असं की तू कन्सिस्टंटली त्याच्यात वर्क करत राहिली? टचवूड की मला आजपर्यंत असं कधी वाटलं नाही की मी गिव्हअप करावं. आणि मोटिवेशन एकच आहे, कारण की मी एकाच गोष्टीसाठी एवढं करते की मला ती इंडिया जर्सी घालायची आहे आणि खेळायचं आहे इंडियासाठी. व्हॉट्स युअर बिगेस्ट मोटिवेशन इन लाईफ? बिगेस्ट मोटिवेशन असं प्रत्येक फेजमध्ये असं वेगवेगळे मोटिवेशन असतात, पण एक मोटिवेशन जे कॉन्स्टंट आहे माझ्यासाठी ते आहे की इंडिया जर्सी आणि तो म्हणजे इंडिया जर्सी घालून मला स्टेडियममध्ये जनगणमन म्हणायचंय. हे मोटिवेशन मला आहे, कारण की ती जी फिलिंग आहे आपलं नॅशनल अँथम टीम सोबत गायची, ती सरियल आहे, म्हणजे घूसबम्स येतात. तर मला ती फिलिंग एकदा फील करायची आहे. ओके, सो वी ऑल मॅनिफेस्ट दिस फॉर यू या की लवकरात लवकर असं व्हावं आणि आम्ही पण ते विटनेस करावं. शेअर युअर डाएट प्लॅन, शॉर्ट सिम्पल डाएट प्लॅन दॅट यू फॉलो डेली. हां, सिम्पलच आहे. माय डे स्टार्ट्स विथ omelette and dosa or anything like in carbs you can have poha or dosa or chila, and then in the lunch paneer or chicken 100 grams, and in the carbs I eat bhakri or rice, and with it comes for fiber I eat any type of vegetable, cooked vegetable, and dal with 1 bowl of curd or buttermilk. Same goes in the dinner. Okay. It's just a slight adjustment. If I ate rice in the morning, so I will switch to bhakri. Okay. Vice versa. And in the high tea time, I choose to eat dry fruits. That's it. How you control your cravings? क्रेविंग्स ॲक्च्युली जेव्हा जेव्हा मला असं वाटतं काही खावंसं, तर त्यासाठी मी माझी जी न्यूट्रिशनिस्ट आहे तिच्याशी बोलते. तिला सांगते की मला या गोष्टींचं क्रेविंग होतं, जसं की गोड खायचं झालं तर तेव्हा मग आम्ही थोडं ॲडजस्टमेंट करतो माझ्या डाएटमध्ये, की जसं गोड मोस्टली तेव्हा खावंसं वाटतं जेव्हा प्रोटीन इंटेक माझं कमी होतं. सो आम्ही प्रोटीन इंटेक माझं ॲडजस्ट करतो. आणि जेव्हा चटपटं खावंसं वाटतं तर ती म्हणते की सॉल्ट कुठेतरी तुझ्या जेवणात कमी होतंय, तर तू सॉल्ट ॲड करू शकते. आणि क्रेविंग्स जर तुला ॲडजस्ट करायचंच आहे, तर त्या टाईमला जेव्हा वाटतं की काहीतरी चटपटं खावंसं, तर तू चीज स्लाइस किंवा एक बॉइल्ड एग एकदा खाऊन घे आणि मग आपोआप ती क्रेविंग्स कमी होणार. तर हे सगळं असतं. मी करत असते आधीमध्ये ट्राय, पण कधी-कधी चीट मील करून घेते. असं नाही की ऑफकोर्स ते तर हां. पाहिजेच, हफ्त्यातून एकदा तर असेलच. आधी राहायचं हफ्त्यातून एकदा. आता मी ते पण थोडं कट डाऊन केलंय. आता 15 डेज, 20 डेजमध्ये एकदा करते. युअर गो टू चीट मील? गो टू चीट मील तर आईच्या हातची पुरणपोळी, तूप, आमरस, पापड. Crazy. Okay, so now we will do this or that challenge. So you have to choose anyone. Batting or bowling? बॅटिंग. Fast bowling or spin bowling? स्पिन बॉलिंग. 100 runs in final or winning catching final? विनिंग कॅच इन फायनल. Introvert or extrovert? एक्स्ट्रोवर्ट. वडा पाव और तर्री पोहे? तर्री पोहा. Fame or privacy? प्रिव्हसी. Call or text? कॉल. Are you a sunrise person or sunset person? सनराईज पर्सन. Mountains or beach? माउंटेन्स. Okay, so last one thing जे तुला यंग जनरेशनला सांगायचं आहे की तुम्ही आपल्या ड्रीम्सवर कसं गिव्ह अप नका करू, कसं वर्क करा, कसं डिस्ट्रॅक्ट नका होऊ. सो तू काय Right. बोलशील त्यांना? फर्स्ट थिंग आहे की स्काय इज द लिमिट. आणि गिव्हअपचा प्रश्न आय फील की तेव्हाच येतो जेव्हा म्हणजे फेल्युअर जेव्हा आपण खूप फेस करतो लाईफमध्ये, तेव्हा एक असं येतं माइंडमध्ये की यार गिव्हअप करू. पण फेल्युअर एक प्रत्येकाच्या लाईफमध्ये याच्यासाठीच येतं की काहीतरी लर्निंग्स आहे पुढे, त्या फेल्युअरमधनं काहीतरी शिकून तुम्हाला पुढे जायचं आहे, हे महत्त्वाचं असतं. म्हणून आय फील की जरी फेल्युअर आलं तर त्याला ॲक्सेप्ट करा, ॲज अ चॅलेंज बघा, आणि त्यातनं तुम्ही काय शिकू शकता आणि किती काय म्हणतात त्याला, की किती तीव्रपणाने तुम्ही बाहेर येऊ शकता त्याच्यातनं, त्याच्यावर लक्ष द्या. आणि बाहेर आल्यावर पण
काय गोष्टीवर तुम्ही फोकस करू शकता, काय गोष्टी तुम्हाला करून सक्सेस मिळतोय, रिझल्ट चांगले मिळत आहेत, त्याच्यावर लक्ष द्या. Okay, that's all for this video, guys. Thank you so much for your precious time, Aryatai. See you soon. येस. Okay, so guys, do like, share and subscribe to my channel. And if you like this podcast, please एक subscribe भी आपका मेरे लिए बहुत matter करता है. So please subscribe to my channel. Having me, I am really Uh-huh. grateful. So please do like and do subscribe our channel. Yeah. Bye bye. See you soon.